नमस्कार. मी शिवनाथ सुतार. कविता व गीत कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. व चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा, कारण आपल्याला या चॅनलवरती प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विषयांवर कविता, गाणी व कथा ऐकायला मिळणार आहेत. तर आजची जी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे कोकणातली आजी. आता तुम्ही म्हणाल कोकणातली आजी म्हणजे काय? तर आपण कोकणात फिरायला गेल्यानंतर बघतो निसर्ग सौंदर्य अप्रतिम. ती जिकडं बघल तिकडं झाडी, रस्त्याच्या कडेला छोटी छोटी घरं, थोडी थोडी, इथं एक 10-12 घरं, पुढं 10-12 घरं. हे झालं रस्त्याच्या कडचं. आणि त्यांचं छोटे छोटे व्यवसाय असतात. कोणाचं हॉटेल आहे, कोणाचं काय ढाबा आहे, कुणाचं म्हणजे आणखी काय किराणा माल, अमकं तमकं काय काय प्रत्येकानं व्यवसाय केलेला आहे. पण अशी काही लोक आहेत की त्यांच्यापासून म्हणजे रस्त्यापासून खूप आत आहेत जंगलात. तिथं ना लाईट काय काय ठिकाणी, ना पाणी काय ठिकाणी नाही रस्ता नीट. अशा ठिकाणची लोक आत्तापर्यंत तिथं राहिली कशी तरी, पण आजच्या पिढीनं तिथं न राहण्याचा निर्णय घेतला. कारण तिथं राहिलेली लोक तशीच त्या यात अडाणीच राहिली. तर त्यांना वाटतंय की आता आपली मुलं बाळं शिकावी, त्याकरता ती माणसाने तिथून गावं सोडली, कुठं मुंबई पुण्याला नोकरीला लागली लोक. ती जाताना आपला परिवार तिकडे घेऊन गेली. पण जी जुनी माणसं आहेत, म्हातारी माणसं, त्यांनी काही गाव सोडलेलं नाही. आणि त्यांनी गाव न सोडल्यामुळं त्यांच्या ज्या काय अडचणी आहेत, त्यांच्या व्यथा आहेत, त्या व्यथा मांडण्याचा मी प्रयत्न या कवितेतून केलेला आहे. की वाटतं प्रत्येकाला की आपलं बी मुलबाळ शिकावं, पण शिकताना काय अडचणी येतात, किंवा ज्या आयुष्यभर आपण घरात राहिलो ते घर पण सोडायची इच्छा होत नाही. पण घरात माणसं असावीत असं पण वाटतं. नसल्यानंतर काय त्रास होतो किंवा आल्यानंतर किती आनंद होतो, या गोष्टीचा सगळा सारांश मी या कवितेतून लिहिलेला आहे. तर ती कविता मी तुमच्यासमोर सादर करतोय. माझ्या कवितेचं नाव आहे कोकणातली आजी. उन्हाळा व गणपती येता आजी हरकुंटुम. उन्हाळा व गणपती येता आजी हरकुंटुम. चिरेबंदी वाड्यात दिसे एकच धामधूम. मिटेल काही दिवस आता घरातील सामसूम. मिटेल काही दिवस आता घरातील सामसूम. सगळ्या घरातून पळतील चिलीपिली धुमधुम. चिमुकली पाखरं आणि लेकरं येतील हो माझी. चिमुकली पाखरं आणि लेकरं येतील हो माझी. या खुशीनंच भारावून जाही हो आजी. एकटीच असते आजी या निसर्गातल्या कोकणी. एकटीच असते आजी या निसर्गातल्या कोकणी. आजीचा लेक असे दूर मुंबईला चाकरमानी. लेक सून नातवंड जेव्हा येती गावी. लेक सून नातवंड जेव्हा येती गावी. तेव्हा मिळे आजीला तात्पुरती खुशीची चावी. लेकरं बाळ येता घरी शोभा येई घराला. लेकरं बाळ येता घरी शोभा येई घराला. गुदमरलेला श्वास वाडा सोडी हो खुल्ला. लेकराच्या सुट्टीपर्यंत आजी असे खुशीत. लेकरांच्या सुट्टीपर्यंत आजी असे खुशीत. सुट्टी संपताच आजी चिंतेच्या राशीत. आजीलाही वाटतं लेकानं जवळच राहावं. आजीलाही वाटतं लेकानं जवळच राहावं. आणि लेकालाही वाटतं आपलं बस्तान गावीच असावं. पण पोटासाठी सगळं बाजूला ठेवावं लागतं. तेव्हा कुठंतरी आणि कसं तरी पोटा पाण्याचं भागतं. काय करायचं दादा असंच गिळावं लागतं. मनात नसून सुद्धा घरच्यांना सोडावं लागतं. पोट लय वाईट त्यासाठी सारं सोडावं लागतं. पोट खरंच लय वाईट त्यासाठी सारं सोडावं लागतं. खुशीत राहायचं म्हणून घरच्यांनाही तोडावं लागतं. आणि त्यामुळेच की काय कोकणातल्या आजीला एकटीलाच गावी राहावं लागतं. नमस्कार. माझी कविता कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. आणि आपला जर कोण मित्र कोकणात असेल तर त्यांना जरूर ही कविता ऐकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.